हॅलो, आज मॉर्निंग नाही, आज इव्हिनिंग आहे आणि हा स्वयंपाक संध्याकाळचा आहे. तर आज मला भाजीला काय करावं म्हणून खूप प्रश्न पडला होता. म्हटलं काय करायचं, तुरीची डाळ काल खाल्ली, मुगाची डाळ पण खाल्ली. म्हटलं चला आज सर्व मिक्स डाळीच बनवूया. खूप दिवसांपासून तसं मिक्स डाळीचं वरण बनवलंच नाही आहे. म्हणून म्हटलं चला आता बनवून घेऊया. नंतर डाळ वगैरे मी कुकरमध्ये लावून दिली आणि तेल संपलं होतं, तेवढ्यातच तेल पण काढून घेतलं, मीठ वगैरे टाकलं आणि कुकर लावून दिला आहे. आता कोणी कोणी म्हणतं उडदाची डाळ ही कुकरमध्ये शिजवायची नसते, पण मला एवढं काय माहिती नाही. मी नाही का कुकरमध्येच लावते नेहमी, कारण लवकर होते. नंतर हे पोटॅटो लाईट आणलं होतं त्यांनी आणि मला खूप खुशी झाली त्यांनी आणलं तर, कारण मला कुरकुऱ्यांमध्ये फक्त पोटॅटो लाईट आवडतात. चिप्स वगैरे तर मी खातच नाही. बिस्किट कधी कधी खाते, रोज खात नाही. म्हटलं चला संध्याकाळची वेळ झाली होती, दिवाबत्ती करून घेऊयात. आणि आज नाही का माझी तब्येत खराब होती, त्यामुळे तुम्ही माझ्या आवाजावर जाऊ नका. तरी पण मी ट्राय करते, माझ्याकडून जेवढं बेस्ट होईल मी तेवढं देण्याचा प्रयत्न करते. नंतर काय झालं होतं, ह्या 3 नाही का त्याच्यावर लिहिलेलं होतं की बॉडी लोशन आहे, बट त्याच्यामध्ये शॅम्पू होतं आणि हे मिस्टरांच्या कंपनीजवळ एक कंपनी आहे, तिथं बनतं. तर त्यांनी ही सर्वांना दिले होते वाटून, कारण त्या बॉडी लोशनच्या बॉटलमध्ये शॅम्पू आली होती. असं म्हटलं 3 बॉटल भेटल्यात, लावून तरी बघूयात कशा आहे. नंतर भाजी इकडं शिजत होती, लगेच मी पोळ्या टाकून घेतल्या साईडला, कारण ते आले होते. आणि आज मी काहीतरी घेतलं होतं, त्याच्यासाठी आज एवढं गडबड चालू होती. काय करणार ना, आता मिस्टर तर बाहेर गेले होते, मीच होते. आम्ही नाही का बेड घेतला होता, पण प्रॉब्लेम अशी झाली की तो बेड आमच्या जिन्यातूनच वर येत नव्हता. म्हणजे फर्स्ट फ्लोअरमधून, ग्राउंड फ्लोअरमधूनच तो थर्ड फ्लोअरवरती येत नव्हता. पण काय करणार, कसा बसा त्या मुलांनी आणि माझ्या मिस्टरांनी आणला वर. आणि इथं असं आहे, कोणी कोणाला हातसुद्धा लावू लागत नाही. असो, नंतर माझ्याकडून जेवढं होईल मी त्याला जेवण वगैरे डब्यात दिलं. आणि नंतर ते पलंग बघून मला खूप खुशी झाली, कारण नाही का माझं खाली झोपू झोपू कंबर खूप दुखतं आहे. आणि तसंच त्यामुळे लगेच आम्ही बेड वगैरे लावून गेला, पसारा लावला आहे. आणि बघा घर स्वच्छ दिसतं आहे. त्यामध्ये नाही का आम्ही बरण्या वगैरे पण घासून ठेवल्या होत्या. नंतर म्हटलं चला बरण्या तर घासल्या, आता बरण्यांचे झाकण वगैरे लावून घेऊयात. हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे, पण मी याच्यातच ॲड केला आहे. आणि माझ्याकडे ना असे छान काचेचे जार्स आहेत, खूप छान वाटतात. ह्या मला चहापत्तीच्या बॉक्सवरती 1 किलो चहापत्तीवरती मिळालेले 4 आहेत. आणि नंतर ते आले होते, माझी तब्येत बरी नाही म्हणून त्यांनी मला नारळ पाणी आणि पायनॅपल आणले होते. पायनॅपल मला खूप आवडतात आणि खूप गोड पण होते, ते बोलले म्हणून आणले. नंतर मी नारळ पाणी वगैरे पिलं. आणि भाजी राहिली होती तेवढी त्यांना म्हटलं की तुम्ही करावं, त्यांनी पण केली. आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.